हॅलो अँड वेलकम बॅक. जेही विद्यार्थी बँक आणि एसएससीच्या परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचा लेसन घेऊन आलेले आहे एरर डिटेक्शन आणि वर्ड स्वॅपचा. एरर डिटेक्शन मध्ये आपण ग्रामरचे अनेक पॉइंट्स याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. यू विल गेट टू नो मेनी टिप्स अँड ट्रिक्स टू सॉल्व्ह दीज काइंड्स ऑफ क्वेश्चन्स. सुरुवात करूया थेट आपण पहिल्या प्रश्नापासून. दिस इज द वर्स्ट विच वी कॅन एक्सपेक्ट. आपल्याला वाटेल की विचचा वापर केलेला आहे की जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे तो धिस साठी आलेला आहे, याच्यामध्ये एरर असण्याची काही शक्यताच नाहीये. पण गोष्ट अशी आहे की जेव्हा या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी कोणताही सुपरलेटिव्ह डिग्रीचा प्रकार असतो, द वर्स्ट कुणाची डिग्री आहे बेटा? बॅड, वर्स आणि काय आहे? वर्स्ट आहे. बरोबर आहे. मग ही काय झाली? सुपरलेटिव्ह डिग्री. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर आपण वापर कशाचा करतो? दॅटचा करतो. सो द एरर लाइज इन सेक्शन बी. वाइज मेन डू नॉट इंडल्ज इन लेग पुलिंग विथ ईच अदर. इंडल्ज इन फ्रेज आहे, इसका मतलब है ग्रॉस एनग्रॉस इन, म्हणजे च्यामध्ये रममान होणे, च्यामध्ये आनंद मानणे एखाद्या गोष्टीमध्ये. एरर कुठे आहे बघा? ईच अदर रिसिप्रोकल प्रोनाउन आहे. ईच अदर आणि काय आहे? ईच अदर आणि वन अनदर. आपल्याला माहिती आहे की जर आपण दोन गोष्टींचा जर उल्लेख करत असू, जर त्या दोघांची एकमेकांबरोबर क्रिया प्रतिक्रिया होत असेल तर वी यूज ईच अदर, आणि जर नसेल, दोन पेक्षा जास्त व्यक्ती वस्तूंचा उल्लेख असेल तर वी यूज वन अनदर. इथे काय बघा? वाईज मेन. वाईज मेन, मेन इज अ प्लुरल ऑफ मॅन, पण दोनच आहेत असा उल्लेख आहे का? अजिबातच नाही. सो वी डू नॉट नो हाऊ मेनी पीपल आर देअर. म्हणून अशा केसेसमध्ये आपण कशाचा वापर करायचा आहे? वन अनदरचा. पण जेव्हा तुम्हाला माहित असते की दोनच व्यक्तींचा उल्लेख आहे, यू कॅन यूज ईच अदर. क्वेश्चन नंबर 3. आवर फ्रेंड एज वेल एज अवर ग्रुप आर प्लॅनिंग टू एनरोल इन दिस कोर्स. काय बघा? आवर फ्रेंड हा एक नाउन आहे आणि आवर ग्रुप दिस इज अनदर नाउन. हे दोन नाउन्स जे आहेत जे जोडलेले आहेत, माझे एज वेल एज ने जोडलेले आहेत. अशा केसमध्ये मग हा जो व्हर्ब आहे हा कुणाला ऍग्री करणार? ग्रुपला करणार, आवर फ्रेंडला करणार, का दोन्हींना करणार? समजून घेऊया आपण, नीट लक्ष द्या. बघा, एज वेल एज, विथ, अलॉंग विथ, बिसाइड्स, लाईक, अनलाईक, हे सगळे कशाचं काम करतात? दे ऑल वर्क एज प्रेपोजिशनचं काम करतात. प्रेपोजिशनचं. आता या प्रेपोजिशन नंतर जोही कुणी नाउन येतो तो या प्रेपोचा काय असतो? ऑब्जेक्ट असतो. बरोबर आहे. तसंच आता इथे बघा, हा जो एज वेल एज आहे तो प्रेपोजिशन आहे, त्याच्यानंतर हा जो नाउन आलेला आहे हा काय काम करतो? ऑब्जेक्टचं काम करतो. मला ऍग्रीमेंट कशाचं करायचंय? मला सब्जेक्ट आणि व्हर्बचं ऍग्रीमेंट पाहिजे, ना की ऑब्जेक्ट आणि व्हर्बचं पाहिजे. मग हा झाला ऑब्जेक्ट, राहिला कोण माझा? हा नाउन राहिला की जो सब्जेक्टचं काम करतो. हा कसा आहे? सिंग्युलर आहे. याला माझा व्हर्ब काय आहे? प्लुरल आहे. इथे काय होणार? इज होणार. हा सिंग्युलर आहे तर हा व्हर्ब पण काय होणार? सिंग्युलर होणार. सो द एरर लाइज इन सेक्शन सी. पुन्हा एकदा समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 4. नीदर आवर कोच नॉर द कॅप्टन हॅव एव्हर प्लेड ऑन धिस ग्राउंड. काय येऊ शकतं बघा? नीदर आणि नॉर या सगळ्यांच्या आधी आणि नंतर जर सब्जेक्ट असेल तर व्हर्ब कुणाला फॉलो करणार? व्हर्ब हा त्याच्या जवळ जो आहे, सगळ्यात जवळ जो सब्जेक्ट आहे त्याला फॉलो करणार, सगळ्यात जवळच्या सब्जेक्टला. म्हणजे हा जर सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर, हा जर प्लुरल असेल तर हा माझा व्हर्ब पण काय होणार? प्लुरल होणार. बघूया आपण. हा पहिला आहे, हा दुसरा आहे. व्हर्ब आहे माझा हॅव आहे. इथं काय? कॅप्टन, द कॅप्टन इज सिंग्युलर. मग काय येणार? हॅज येणार. हॅज एव्हर प्लेड ऑन दिस ग्राउंड. लक्षात येते का? बघा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. द एरर लाइज इन सेक्शन सी. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. वन ऑफ द क्लाउन्स वर वेअरिंग अ लॉंग ब्लॅक हॅट. सगळ्यांना माहिती आहे की वन ऑफ द नंतर काय असतो? नेहमी प्लुरल नाउन असतो. अनेक क्लाउन्स पैकी, अनेक विदूषकांपैकी एक असं जर मला म्हणायचं असेल तर आय हॅव टू ऑलवेज यूज अ प्लुरल नाउन हिअर. पण आता पुन्हा आपला प्रश्न आला की इथं मला घ्यायचंय सिंग्युलर घ्यायचंय का प्लुरल घ्यायचंय? बघूया आपण. ऑफ काय माझा? ऑफ प्रेपोजिशन आहे. मग अशीच्या वाक्यात पण आपण बघितलं
प्रेपोच्या नंतर जोही कुणी नाऊन येतो तो त्याचा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. मला व्हर्बची जोडी कुणाबरोबर, ऑलवेज रिमेंबर व्हर्ब आणि सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट आणि व्हर्ब यांची जोडी असते. मग या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण शिल्लक राहिला, वन शिल्लक राहिला. वन कसा आहे माझा, सिंग्युलर आहे, म्हणून माझा हा वर्ब पण काय होणार, सिंग्युलर होणार. सो द एरर लाईज इन सेक्शन बी. लक्षात येते का पहा. क्वेश्चन नंबर 6. एव्हरीवन इज ईगर टू शो देअर टॅलेंट, नो एरर. थोडासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. अनेकांना असं वाटू शकतं की एव्हरीवन इज फॉलोड बाय इज, म्हणजे हा सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर आहे. पण त्याच वेळी एव्हरीवन म्हणजे तुमच्या समोर किंवा तुम्ही ज्यांच्याविषयी बोलत आहात त्या सगळ्या लोकांविषयी बोलताय, त्यामुळे देअर हे प्रोनाउन बरोबर असू शकतं. हो, अनेकदा अनेक केसेसमध्ये बरोबर पण दिलेलं आहे, परंतु आपण थोडंसं लॉजिकली जाऊया. हा जर सिंग्युलर असेल तर त्याला व्हर्ब पण आला सिंग्युलर, आणि म्हणून ऑलवेज रिमेंबर त्याचा जो कोणी प्रोनाउन येणार आहे नंतर तो आपल्याला काय घ्यायचा आहे, हिज या कॅटेगरीतला किंवा ही या कॅटेगरीतला. तुम्ही ही, हिज, हिमसेल्फ यापैकी काहीही घेऊ शकता. आता सारखं ही, हिज, हिमसेल्फ असं घ्यायचं का, तुम्ही शी पण घेऊ शकता. परीक्षेमध्ये तुम्हाला काय जो ऑप्शन दिलेला असेल त्यानुसार आपल्याला जायचं आहे. पण ऑलवेज रिमेंबर एव्हरीवन, एव्हरीबडी इज फॉलोड बाय ईदर द कॅटेगरी ऑफ ही और शी. आगे चलो, 7वं बघूया आपण. अर्जुन अलॉंग विथ हिज फ्रेंड्स आर गोइंग ऑन अ लॉंग ड्राईव्ह. परत प्रश्न आला बघा, मगाशी आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. हा एक नाउन आहे अर्जुन, अँड हिज फ्रेंड्स, फ्रेंड्स हा एक दुसरा नाउन आहे. हा माझा पहिला सब्जेक्ट आहे आणि हा दुसरा सब्जेक्ट आहे का नाही आपण बघूया. विथ काय आहे, प्रेपोजिशन आहे. त्याच्यानंतर जोही कोणी नाउन येतो तो त्याचा काय होतो, ऑब्जेक्ट होतो. म्हणजे हा काय नाही आहे, इथं सब्जेक्ट नाही. सब्जेक्ट कोण आहे माझा, अर्जुन आहे. अर्जुन इज सिंग्युलर, त्यामुळे माझा व्हर्ब पण कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. इज गोइंग ऑन अ लॉंग ड्राईव्ह. सो द एरर लाईज अगेन इन सेक्शन सी. पुढे बघूया 8वा. As much as 50 policemen were deployed at the function. पुलिसमन काय आहे बघा, पुलिसमन इज काउंटेबल. काय आहे, काउंटेबल आहे. किती आहेत, 50 आहेत. मग ॲज मच, कायम लक्षात ठेवा मचचा वापर किंवा ॲज मच ॲजचा वापर आपण कशासाठी करतो, अनकाउंटेबल साठी करतो, की ज्यांची गणना किंवा त्यांचं काउंटिंग आपण नंबर डिरेक्टली वापरून करू शकत नाही 1 2 3, त्याच्यासाठी आपण मच किंवा ॲज मच चा वापर करतो. इथं काउंटेबल असल्यामुळे मी वापर कशाचा करणार आहे, ॲज मेनी ॲज, ॲज मेनी ॲज. सो द एरर लाईज इन सेक्शन ए. नेक्स्ट, माय ग्रँडफादर इज द ओल्डेस्ट मेंबर ऑफ अवर फॅमिली. काय येऊ शकतं बघा इथं, ओल्डेस्ट. आता आपण थोडीशी डिग्री समजून घेऊया. ओल्ड, ओल्ड हे माझं ऍडजेक्टिव्ह आहे, त्याची ही झाली पॉझिटिव्ह डिग्री झाली. याचा काय येणार, ओल्ड. एकतर सोपं आहे, रेग्युलर आहे, ओल्डर, आणि माझं ओल्डेस्ट काय झाली, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री झाली. तसंच आहे एल्डर आणि काय आहे, एल्डेस्ट. ही पण काय आहे माझी सुपर, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री आहे. काय फरक आहे, यांचा वापर कुठे कुठे करायचा बघा. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट याचा वापर तुम्ही साधारणपणे व्यक्ती, वस्तू या दोन्हीच्या बाबतीत करू शकता. आणि एल्डर आणि एल्डेस्ट याचा वापर तुम्ही सेम फॅमिली मधले जर लोक असतील तर त्यांच्यासाठी ह्याचा वापर करू शकता. अजून एक फरक आहे याच्यामध्ये, एल्डरचा वापर, एल्डरच्या नंतर तुम्ही दॅन नाही वापरायचा, तर यू हॅव टू यूज एल्डर टू चा वापर करायचा. मग ते सेम फॅमिली बद्दल बोलत आहे, आवर फॅमिली, सेम फॅमिली बद्दल बोलत आहे. सो यू नीड टू यूज काय, एल्डेस्ट. ही इज द eldest member of our family. Error lies in section B. पुढे जाऊया 10th. The court divided the land among the two farmers. Very simple. दोघांचा स्पष्ट उल्लेख आहे. So you have to use between, ना की among. तो माझा एरर आहे सी सेक्शन मध्ये. 11th. The institute is situated at Pune at Maharashtra. काय बघा, महाराष्ट्र बिगर प्लेस आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरायचं, इन वापरायचं. आणि पुणे हे त्याच्यातलं एक छोटंसं ठिकाण आहे, सो याच्यासाठी आपण ऍट वापरायचं. कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला लोकेशन दाखवायचं असेल त्यावेळेस मोठ्या एरियासाठी तुम्ही इन वापरू शकता आणि त्यातल्या छोट्या एरियासाठी यू हॅव टू यूज ऍट. म्हणून माझी एरर आहे ऍट पुणे
इन महाराष्ट्र सेक्शन डी में है. ही इज ज्युनियर देन मी. एक परीक्षेला वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे. ज्युनियर, ज्युनियर इज फॉलोड बाय टू. आणखी कोण कोण आहेत बघा. हे सगळे दे आर फॉलोड बाय द प्रेपोजिशन टू. प्रिफर टू, अजून एक शब्द आहे प्रेफरेबल टू. प्रेफरेबल टू, प्रिफर आणि प्रेफरेबल, दे आर ऑलवेज फॉलोड बाय टू. ज्युनियर, सिनियर हे सगळे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. ओ आर ने त्याचा एंड होतो. सो ज्युनियर टू. ही रीड्स द स्टोरी बुक्स मोर ऑफन दॅन ही रीड पोएट्री बुक्स. बघूया काय आहे. रीड्स इज इन द प्रेझेंट टेन्स, द स्टोरी बुक्स, देन ही इथं काय केलेलं आहे, पास्ट टेन्स केलेलं आहे, रेड केलेलं आहे. मग जेव्हा आपल्याला दोन टेन्सेसचा वापर एकाच वाक्यात करायचा असतो त्यावेळेस दोन्ही टेन्स साधारणपणे एकाच कॅटेगरीतले असावेत. एक तर तुम्ही असं म्हणू शकता ही रीड्स द स्टोरी बुक्स मोर ऑफन दॅन ही रीड्स द पोएट्री बुक्स, किंवा उलट जाऊ शकता ही रेड द स्टोरी बुक्स मोर ऑफन दॅन ही रेड, असं पण करू शकता. सो युअर एरर कॅन लाय इन सेक्शन बी एज वेल एज इन सेक्शन डी. दोन्ही मध्ये असू शकतं. मला पर्याय कसे असू शकतात, खाली पर्याय सेक्शन ए, त्याच्यामध्ये बोथ ए अँड डी करेक्शन्स येऊ शकतं, असंही तुम्हाला पर्यायामध्ये दिलं जाऊ शकतं. नेक्स्ट नंबर 14, 14 नंबर. द डेमोक्रेटिक पार्टी इज अ अम्ब्रेला फॉर मेनी लिबरल ग्रुप्स. सोपा एकदम. काय येणार बघा, एन अम्ब्रेला येणार. याचं लिखाण आपलं जरी यू ने असलं तरी याचा उच्चार कसा आहे, अ ने आहे. अम्ब्रेला, अ या वावल साऊंडने आहे. सो वी आर गोइंग टू यूज एन अम्ब्रेला. नंबर 15, याचा आन्सर तुम्ही मला द्यायचा आहे कॉमेंट सेक्शन मध्ये. ऑल द प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड अ सन. पुढच्या सेगमेंटकडे जाऊया आपण. द नेक्स्ट वन इज वर्ड स्वॅप. वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय, इंटरचेंज. हा प्रश्न परीक्षेमध्ये इंटरचेंज किंवा अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला इंटरचेंज म्हणून पण दिसेल. काय करायचंय बघा, वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. या वाक्यामध्ये 4 शब्दांना अंडरलाईन केलेले असतं आणि हे शब्द स्वतःमध्ये इंटरचेंज केल्याशिवाय ते वाक्य पूर्ण अर्थपूर्ण होत नाही. वाक्य वाचूया, समजून घेऊया आपण. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि स्वतः सुद्धा ट्राय करू शकता. ही कंटिन्यूड टू ऑटो अ सीन इवन एज आय मूव्ड, अराइव्ड अँड गॉट इन टू माय क्रिएट दॅट हॅड थँकफुली अवे बाय देन. कसे सोडवायचे हे प्रश्न, अंडरलाईन केलेल्या शब्दांकडे एकदा बघून घ्या चटाचट. ऑटो, अराइव्ड, क्रिएट अँड अवे. टू नंतर मला V1 पाहिजे, क्रिएट आहे एक, मग आला क्रिएट इकडे. ही कंटिन्यूड टू क्रिएट अ सीन म्हणजे 1 आणि 3 ची जोडी लागली. 1 आणि 3 ची जोडी इथेच आहे. माझं ए आन्सर बरोबर येऊ शकतं का बघूया. 2 आणि 4. आय मूव्ड अवे अँड अराइव्ड, थँकफुली अराइव्ड बाय देन. काय आली, ऑटो तोपर्यंत आली. पूर्ण वाक्य कसं जाणार, ही कंटिन्यूड टू क्रिएट अ सीन इवन एज आय मूव्ड अवे अँड गॉट इन टू माय ऑटो दॅट हॅड थँकफुली अराइव्ड बाय देन. ए माझं करेक्ट आन्सर येणार. नंबर 17, शी स्टार्टेड द बुक अँड फिनिश टू राईट द लेटर शी हॅड बीन रायटिंग. आता असे जे प्रश्न असतात थोडासा आपला सिक्वेन्स अलीकडे पलीकडे करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो. काय बघू, स्टार्टेड आहे, फिनिश्ड आहे, लेटर अँड बीन रायटिंग आहे. शी हॅड बीन, हॅडच्या नंतर बीन रायटिंग मोस्ट करेक्ट. म्हणजे चौथं जे आहे ते ऑप्शन माझं हलणार नाहीच आहे. त्यामुळे चौथं जिथं जिथं असेल ते मी काट मारून टाकेन. शी फिनिश्ड द बुक अँड स्टार्टेड टू राईट. फिनिश टू राईट नाही, स्टार्टेड टू राईट असं होणार. राईट द लेटर, लेटर बरोबर आहे. 3 आणि 4 मध्ये काय बदल नाही, फक्त 1 आणि 2 मध्ये की जे सी सेक्शन मध्ये आहे. नंबर 18, द डॉग बार्क लाऊडली एज द कॅट क्विकली अक्रॉस द स्ट्रीट एस्केप्ड. काय बघा, बार्क, एस्केप नाउन आहेत, क्विकली आणि स्ट्रीट. बघूया, बार्क, एस्केप माझे वर्ब्स आहेत. स्ट्रीट आणि क्विकली, क्विकली काय माझा ऍडवर्ब आहे, स्ट्रीट नाउन आहे. बघूया, द डॉग बार्क लाऊडली, ओके, डॉगच बार्क करतो. ए माझा हलणार नाही. फायनली काय होणार, 1 आणि 3 माझे बदलणार नाहीत, माझं चेंज होणार 2 आणि 4 मध्ये. 2 आणि 4 बी मध्ये आहे. नेक्स्ट नंबर 19, ही स्टोअर टू द रॅन अँड बॉट सम एग्ज अँड मिल्क. तसं बघायला गेलं तर एग्ज अँड मिल्क मध्ये काय फरक होण्याची गरज नाहीये.
ही रॅन टू द स्टोर. 1 आणि 2 मध्ये फरक होणार आहे, विच लाईज इन सेक्शन सी. अँड द लास्ट वन, शी सेलिब्रेटेड द माउंटन फ्रेंड्स द टॉप अँड क्लाइम्ड विथ हर रीच्ड. ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात कॉमेंट सेक्शन मध्ये. लेसन तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. या प्रश्नाचं आणि स्पॉट द एररच्या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये खाली सांगा. फॉर मोर इंग्लिश लेसन्स यू कॅन फॉलो मी. आणखी तुम्हाला काही लेसन्स किंवा टॉपिक्स पाहिजे असतील तर त्या टॉपिकचं नाव मला खाली सुचवा. थँक्यू सो मच.